आता तुम्ही म्हणाल याच्यातला घोटाळा काय आहे की आधी सुद्धा बसेस चालू होत्या, आता या बसेस ज्या आधीच्या ज्या चालू आहे या बसेस जर बघितल्या तर जवळपास डिझेलसह 44 रुपये प्रति किलोमीटरच्या आधीच्या बसेस चालतात. आता विदाऊट डिझेल 35 रुपये 20 पैसे अशा पद्धतीनं या बसेस घेण्याचा करार परिवहन महामंडळाने केलेला आहे. आता हे तुम्हीच बघा, विथ डिझेल 44 रुपये आणि विदाऊट डिझेल 35 रुपये 20 पैसे. जर हेच विथ डिझेल केलं तर जवळपास 57 रुपये 20 पैसे जातं. थोडक्यात पर किलोमीटर 13 रुपये 20 पैसे अशा पद्धतीनं जास्त भुर्दंड सरकारला पडणार आहे. मी काल एक बातमी वाचली आणि ऐकली की ज्याच्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली, परंतु याचा अधिकृतरित्या कुठेही अजून परिवहन महामंडळ किंवा राज्य सरकारच्या वतीनं कुठे अधिकृत घोषणा झालेली नाही. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं राज्य सरकारला लुटण्याचा प्रयत्न एसटी भाडेतत्वानं लावायला काही हरकत नाही आहे. पण आधीची एजन्सी 44 रुपये देते आणि आताची एजन्सी विदाऊट डिझेल 35 रुपये देते. मग तर राज्य सरकारला हा 44 रुपयावाला आवडत नाही आणि जो विदाऊट डिझेल 35 रुपयावाला देतो हा आवडतो. याचाच अर्थ याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरलेलं आहे. जवळपास 280 कोटी रुपये पर इयर याच्यातून जास्त राज्य सरकारला द्यावे लागणार. 10 वर्षाचा अग्रीमेंट आहे, म्हणजे 2800 कोटी रुपयाचा भुर्दंड शासनाला याच्यामध्ये पडणार आहे. आणि म्हणून या संदर्भात मी सगळे पेपर्स, प्रेस नोट सुद्धा आज काढेल, माझ्याकडे सगळे पेपर्स उपलब्ध आहेत. पण जर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्थगिती दिली असेल तर याचं स्वागत आहे, परंतु नुसतं स्वागत करून चालणार नाही. तर जसं जुनं अग्रीमेंट आहे त्याच दराने, नाही तर पुन्हा यांनी स्थगिती द्यायची आणि याच्यापेक्षा जास्त दराने द्यायचं. असंही कधी कधी झालेलं आहे मागच्या काळामध्ये की स्थगिती दिली, चांगला निर्णय, ओके, पण मागच्या काळात असं झालेलं आहे की पुन्हा एकदा याच्यापेक्षा जास्त, जसं आता 35 रुपये 20 पैसे, तर एखाद्या वेळेस याच्यापेक्षा 40 रुपये 42 रुपये असा दर जास्त येऊ नये. एक तर 44 रुपयांनी झालं पाहिजे. आणि जर 44 रुपयांनी येत नसेल तर मला वाटतं डिझेल वगैरे या सगळ्या विषयाचा एकत्रित कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. हा जो 2800 कोटी रुपयाचा राज्य सरकारवर भुर्दंड पडणार आहे हा सरकारने थांबविला पाहिजे. निश्चित आताची जी एजन्सी आहे, मी एजन्सी कोण आहे मला याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु दर या विषयाशी निश्चित विरोधी पक्ष म्हणून आम्ही देणं घेणं ठेवू. राज्याची तिजोरी आताच्या घडीला खडखडाट असताना अशा पद्धतीनं राज्याच्या पैशाचा उधळपट्टी ही होऊ नये. त्यातल्या त्यात बाहेरच्या एजन्सी गुजरात, दिल्ली आणि तामिळनाडू, वाटतं हा विषय मांडण्यासाठी मी मुद्दा म्हणून आपल्याला बोलवलेलं होतं. दुसरी गोष्ट, वाल्मिक कराड यांना परवा ते स्वतः सरेंडर झाले. याच्यातल्या काही गोष्टी बारकाईने जर बघितल्या तर त्या दिवशी केजच्या न्यायालयामध्ये एक सरकारी वकील देशपांडे यांनी हा खटला याच्यामध्ये उभं राहायला नकार दिला. हा कोणत्या कारणाने नकार दिला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. भीतीमुळे दिला की काही तत्वनिष्ठ वकील आहेत देशपांडे साहेब, त्याच्यामुळे त्यांना या खटल्यात उतरावं वाटलं नाही, परंतु ते गव्हर्नमेंट प्लीडर आहे त्याच्यामुळे त्यांनी उतरायला पाहिजे होतं. परंतु याची खातरजमा केली पाहिजे सरकारने की या सगळ्या याच्यात यांनी नकार का दिला. दुसरी गोष्ट, SIT 2 लागलेल्या आहेत. याच्यातले अधिकारी मेजॉरिटीनं बीडचे आहेत. केजच्या कोर्टात ज्या केजचं पोलीस स्टेशन यांच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हतं, जे पोलीस स्टेशन यांच्या इशाऱ्यावर नसतं, वाटतं त्या ठिकाणचे लोक, त्या ठिकाणची CID, त्या ठिकाणची SIT, जर अधिकाऱ्यांचं नाव मी आज बघितलं, वाचलं सगळं, तर याच्यामध्ये मेजॉरिटी लोक बीडचे. माझं याच्यातलं स्पष्ट मत असं आहे की याच्यामध्ये राज्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये असला पाहिजे, एक स्वतंत्र टीम राज्याची त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून मग संभाजीनगर असेल, पुणे असेल, नगर असेल, इतरत्र चालवला पाहिजे.
कारण ज्या ठिकाणचे पोलीसच आरोपी बरोबर बसतात उठतात, ज्या ठिकाणचे पोलीस तपास करायला तयार नाही आणि अशाच पोलिसांकडे पुन्हा एकदा तपास दिला, तर मला वाटतं हे सगळं काही स्टोरी रायटिंग व्यवस्थित केलेली आहे, एका फ्रेम मध्ये बसवलेली आहे. काही दिवस जाऊ द्यायचं, नंतर काही दिवसानं पुन्हा एकदा आरोपीला बाहेर काढायचं, अशा प्रकारची स्टोरी तयार केलेली काय, अशा प्रकारची शंका सुद्धा ओव्हरऑल सगळ्या आरोपीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येते. अजूनही मोबाईल जप्त केला, या मोबाईलमध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचं सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीने जाहीर केलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे. कोणी म्हणेल मी या खटल्यामध्ये नाही, मी याच्यामध्ये नाहीये, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा सपोर्ट असणारा, सहभागी असणारा सुद्धा या खटल्याचा आरोपी होऊ शकतो, नव्हे तो झालाच पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले, याच्यामधले व्हिडिओज काय आहे, यांना कोणाकोणाचे फोन आले, कारण 3 तासाचा काळ मधला आहे. या 3 तासाच्या काळामध्ये काय काय झालं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे लवकरात लवकर बाहेर येण्याची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणजे याच्यातला सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या एसआयटीच्या टीम आहे, याच्यामध्ये महाराष्ट्रातले तरबेज अधिकारी याच्यात नियुक्त केले पाहिजे आणि हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे. आणि देशपांडे जे तिथले गव्हर्नमेंट लीडर आहे, त्यांनी खटला चालवण्यास का नकार दिला याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे. अशा प्रकारची सुद्धा मागणी मी राज्य सरकारला करेन. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.